मला श्रीकृष्ण भगवान की जय. श्रीमद भगवत गीता अध्याय 9. राजविद्या राज गुरुयोग. श्री भगवान श्रीकृष्णाला सांगतात, आता मी तुला जो द्वेषापासून मुक्त आहे, सर्वात महत्त्वाचे ज्ञान आणि त्याचा अभ्यास कसा करायचा असतो ते सांगतो. ते जाणून तू ह्या जगाच्या दुःखातून मुक्त होशील. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुन मन लावून ते ऐकायला लागतो. हे ज्ञान सर्वात मोठे, सर्वमान्य विज्ञान आणि सर्व श्रेष्ठ गुपित पवित्र अति उत्तम प्रत्यक्ष उपयोगाचे सद्गुणांना वाढविणारे सहज उपयोगात आणण्यासारखे आणि अविनाशी आहे. हे लोक ज्यांना ह्या धर्मात विश्वास आणि व जे माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही ते मृत्यूच्या मार्गात फिरत असतात. द्वेषापासून दूर म्हणजे अहमपणापासून मुक्त. उदाहरण, मी हे शरीर आहे वगैरे भावनाचा याचाच अर्थ तो जो स्वतःला या जगातल्या अवतीभोवतीच्या गोष्टीची तुलना करीत नाही. असा मनुष्य हे सर्वश्रेष्ठ ज्ञान प्राप्त करण्याच्या योग्य आहे. एका शब्दात सांगायचे तर तुझ्या सर्व प्रश्नाचे उत्तर आणि आत्मज्ञानाचा राजमार्ग. विश्वास वाटत नाही, ठीक आहे. अशी लोक ज्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि जन्म आणि मृत्यूच्या चक्रात फिरत राहतात. अविश्वास फार महाग पडतो. आपल्या जन्मापासूनचे सर्व शिक्षण हे विश्वासावरच आधारित आहे. माझ्या सत्तेने निसर्ग हा सजीव आणि निर्जीव वस्तूची निर्मिती करतो. याच कारणास्तव सर्व जगांचा व्यवहार चालत राहतो. मूर्खाचे अज्ञानी लोक माझ्या श्रेष्ठ स्वभावाची कल्पना नसल्यामुळे मला अशक्त, कमी व मनुष्य रूपानेच पाहतात. हे गोंधळलेले लोक निरर्थक अशा व्यर्थ क्रिया आणि निष्फळ ज्ञानामुळे राक्षसी आणि दुष्ट व भ्रामिक अशा स्वभावाने झाले आहेत. या श्लोकाच्या अर्थाकडे पाहून आपण लोक मूर्ख आहे. रावण वगैरे आपल्या नातेवाईक आणि मित्रामध्ये कोणी असा आहे का, असा विचार करतो. नाही, तो परमेश्वर तुझ्या आणि माझ्याबद्दल बोलत आहे. कारण की ते आपणच आहोत जे इच्छा व्यर्थ ठेवतो. नाव, कीर्ती, संपत्ती यामुळे आपण सुखी होऊ अशी व्यर्थ क्रिया म्हणजे विवेकहीन क्रिया. बिना सस्तन विवेक नाही. तुलसीदास म्हणतात, सध्याच्या शेकडो मोठ्या समारंभाकडे पहा जे केवळ व्यर्थ आहे. व्यर्थ ज्ञान शेकडो वर्तमानपत्रातून आणि मासिकातून तसेच सर्वाधिक विक्री झालेल्या कादंबऱ्या किंवा पुस्तकातून जे आपण वाचतो ते सर्व ज्ञान आपल्याला ईश्वरापासून दूर नेणारे आहे आणि आपल्याला फक्त विषय वाचण्याची गुंतवून ठेवणारीच आहे. परंतु जे महात्मा आहेत त्यांच्या दैवी स्वभावामुळे मला अविनाशी आणि सर्व जीवांचे स्रोत असे जाणून अनन्यपणे माझी पूजा करतात. माझी सतत स्तुती करत मुक्ती मिळवण्याचा सतत प्रयत्न करतील. ते भक्त स्थिर मन माझ्याशी एकाग्र करून मला नमस्कार करतात आणि माझी पूजा करतात. काही दुसरे लोक ज्ञान, यज्ञ, कर्म आणि ज्ञानाचा प्रसार करून स्वतःचे ज्ञान व दुसऱ्याचे ज्ञान वाढवून सर्व ठिकाणी सर्व रूपाने सोयीकडे करा असे म्हणतात. थोर आत्मे कोण आहेत? ज्याची प्रसिद्धी होते ते नव्हेत, किंवा जे निवडून येतात तीही नाही, किंवा लोकप्रियतेने मन मिळवून यश करून, किंवा ज्याचे मूळतः स्वार्थ कारणाने संबंध असतात असे, किंवा जे धार्मिक गुरु म्हणून सगळीकडे मिळवत असतात. हे श्लोक महात्मा कोण आहेत? हे 3 श्लोक महात्मा कोण आहेत ते सांगतात. साधारणतः जे सत्संगी सोडून दुसरे असतात असा समज असतो. आणि तू किंवा मी नव्हे, पण तू सत्संगी आहेस. विश्वास ठेव की तूच महात्मा आहेस, तेव्हा तू एक होशील. ह्या नटाने 1940 साली संत तुकारामाचे चित्रपटात भूमिका केली. ती नंतर स्वतः संत झालेत. हे महात्मा ते आहेत त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. ज्याची कोणी स्तुती करीत नाही ते कोणाला माहीत नाही. साधे व सरळ गरिबात राहतात आणि जे फार शिक्षितही नाहीत असे बरेच महात्मे आपल्याला महाराष्ट्रातल्या खेड्यामध्येही दिसतात. आषाढी एकादशीच्या दिवशी आणि इतर दुसऱ्या दिवशीसुद्धा आम्ही त्यांना पंढरपूर विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभे असलेले पाहू शकता, किंवा आळंदी, गंगनापूर, इतर तीर्थक्षेत्रे किंवा मुंबईचे वारकरी डबेवाले त्यातच पाहू शकतात.